जे मुलांक असतात ना, मुलांक आणि भाग्यांक म्हणजे जसं आपण जन्मतारीखची पूर्ण बेरीज किंवा आपली जी पूर्ण म्हणजे पहिला जो काही तारीख आहे, त्याच्यानंतर महिना आहे आणि पूर्ण साल आहे म्हणजे 1900 2000 जे पण आहे पूर्ण साल, त्याची जी बेरीज करून आपण मुलांक भाग्यांक काढतो. आणि हा मुलांक आणि भाग्यांक हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप मदत करत असतो. तर आपण जेव्हा पण काही काम करत असो किंवा काहीतरी गाडी घेत असू किंवा आपण घर घेणार असो, काहीही असेल, तेव्हा आपण या मुलांक आणि भाग्यांकाचा विचार करतो. म्हणजे शक्यतो जास्त मुलांकाचा विचार केला जातो, कारण मुलांक हा काय करतो, त्याच्या सोबत काही शत्रू पण आहेत आणि काही समसंख्या पण असतात. म्हणजे मुलांक समजा तर एक आहे, तर त्याचे जे काही मित्र आहेत, मित्र अंक आहेत ते, आणि जे शत्रू अंक आहे, तर शत्रू अंक घेतले तर आपल्याला काय होतं, तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर जे काही सम किंवा मित्र अंक आहे, ह्याचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळत जातं. किंवा सेम तोच मुलांक जो असेल तोच आकडा जरी घेऊन आपण पुढे पुढे आपण काही यश आपण मिळवायचा प्रयत्न केला तर तो मिळत राहतो. तर मोबाईल न्यूमरोलॉजी ही आता कसं झालंय, मोबाईल न्यूमरोलॉजीचा हा हा जो काय ही जी काही शाखा आहे ती आत्ताच चालू झालेली आहे. म्हणजे काय असतं की आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, बरं आहे की नाही. तर त्या मोबाईलचा आपण कसा वापर करू शकतो, किंवा आपण बघा उठता बसता खाता पिता ह्या मोबाईलवरच असतो. आता तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईलवरच लोक असतात, मोबाईल बघत असतात, बाथरूम मध्ये घेऊन जाणार, टॉयलेट मध्ये घेऊन, जिथे तिथे हा मोबाईल वापरला जातो. मग हा मोबाईल आपण कसा बघायचा असतो, तर पहिलं म्हणजे काय असतं, आपला मोबाईल पूर्ण बघायचं असतं की सगळ्या मोबाईलच्या ज्या काही डिजिट असतात, जे काही अंक येणार आहेत, त्याची सगळ्याची बेरीज करायची. मग बेरीज केल्यावर आता समजा माझा मोबाईल नंबर आहे 7039, तुमची प्रत्येकाच्या मोबाईलची बेरीज करून बघा किती येते ती मला सांगा जरा. प्रत्येकाने जे जे तुम्ही मोबाईल नंबर आहे तुमच्या, तर माझा नंबर मी तुम्हाला सांगते, 7070, आपण काय घेणार नाही, 703951. माझ्या मोबाईल नंबरचा जो बेरीज आहे ही आहे 6. म्हणजे 42 येते पूर्ण संख्या, आणि त्याचं जर एका ह्याच्यामध्ये केलं, सिंगल ह्याच्यामध्ये केलं तर 6 अंक येतो. आता माझा जर भाग्यांक मुलांक बघितलं तर 3 आहे, कारण माझी बर्थ डेट किती आहे, 3 म्हणजे 12+12 जन्मतारीख आहे माझी, 12+1 3. आता तसं बघायला गेलं तर हा अंक माझ्यासाठी सुटेबल नाहीये, बरं की ना, माझ्यासाठी सुटेबल नाहीये. कारण हा काय आहे, माझ्या म्हणजे माझ्या ह्याचा शत्रू आहे, कारण माझा अंक जो गुरुचा आहे आणि हा अंक आहे तो शुक्राचा. म्हणजे हे दोघं काही शत्रू आहेत, त्यामुळे हा मोबाईल मला चालत नाही. तरी मी हा मोबाईल वापरते, बरेच दिवस झाले वापरते मी. आणि पण माझ्या नावाशी, माझं नाव पण आहे त्याच्याशी, हा कनेक्ट होतो. माझ्या नावाची जी काही डिजिट आहे, म्हणजे जी हे आहेत स्पेलिंग आहे, त्या स्पेलिंगशी हा हे होतो. आता मला नंबर बदलायचा आहे, पण हा झाला पूर्ण तुमच्या संख्येचा नंबर झाला. आता प्रकाश सर म्हणाले की त्यांचा सहा सहा मोबाईल नंबर आहे, बरोबर आहे, 6 नंबर आहे, आणि ह्याचा काय मुलांक किती आहे, 4 आहे. म्हणजे तुमचा जन्म 13/31 अशा दिवशी किंवा 4 असं असा झाला असेल, बरोबर आहे ना, 4 तारीखला झालाय. स्पीकर हे करून बोला ना, स्पीकर हे करून बोला. 4ला झालेलं आहे आणि भाग्यांक 1 येतोय. हा, आता 4 झालंय ना, म्हणजे 4 म्हणजे मुलांक 4 आहे तुमचा. आणि तुमच्या मोबाईलचा डिजिट पूर्ण याचा आहे तो 6. म्हणजे कसा हा हा नंबर तुम्हाला मिळता जुळताय, कारण 4 अंकाचा जो मित्र अंक आहे हा 6 आहे, त्यामुळे तुम्हाला हा अंक सुटेबल आहे, म्हणजे चालू शकतो. आता हा चालू शकतो, पण कसं असतं की तुमच्या मोबाईलमध्ये काही हे असणार, म्हणजे आता पूर्ण मोबाईल नंबर बघितला ना, जरा तुमचा एक थांबा, मी तुमचा मोबाईल नंबर सांगा मला, एक मिनिट.
आपण एक मोबाईल नंबर तुमचा घेऊया आणि लाईव्ह बघूया त्याचं काय असतं ते. सांगा जरा मला तुमचा मोबाईल नंबर. 99 60 99 60 470 470 466. 466. हो. बरोबर आहे ना? आता हा तुमचा हम्म. मोबाईल नंबर आहे, बरोबर आहे? तर हो. आता ह्या नंबर मध्ये काही कॉम्बिनेशन आहेत बघा. हम्म. आता पहिलं कॉम्बिनेशन येईल 99. हम्म. दुसरं कॉम्बिनेशन येईल 96. हम्म. झिरोचा आपण विचार नाही करत. तिसरं विचार नाही का? कॉम्बिनेशन येईल 64. हम्म. त्याच्यानंतरच येईल 47. त्याच्यानंतरच येईल 74. बरोबर, त्याच्यानंतरच 46 आणि त्याच्यानंतरचं कॉम्बिनेशन येईल 66. आता हे झाले इंटरनल कॉम्बिनेशन, म्हणजे तुमचा जरी मुलांक 6 आला, हे त्याचा हम्म. पूर्ण बेरीज 6 आली, तरी हे हम्म. कॉम्बिनेशन जी आहेत ना, ही कॉम्बिनेशन फार हे आहेत, महत्वाची आहेत. म्हणजे ही हम्म. कॉम्बिनेशन तुम्हाला काय देऊ शकतात बघा. आता तुमच्या मोबाईल मध्ये बघायला गेलं नंबर मध्ये 3 वेळा 6 आहेत, बरोबर की नाही? हम्म. 2 वेळा 4 आहेत. हम्म. 2 वेळा 9 आहेत. आता ही डिजिट जी आहेत ना, म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे ना, हे कॉम्बिनेशन तुम्हाला काय देऊ शकतं किंवा ह्या कॉम्बिनेशनचे काय काय तुमच्यावर इफेक्ट होतात, साईड इफेक्ट होतात, हे आपण ह्या मोबाईल न्यूमरोलॉजी मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, म्हणजे मोबाईल न्यूमरोलॉजी आपल्याला हे सांगणार आहे की हे जे इंटरनल जे काही तुमचे कॉम्बिनेशन आहेत, ते कॉम्बिनेशन तुम्हाला काय देईल, काय सांगू शकतं किंवा काय मिळणार आहे या कॉम्बिनेशन मध्ये मध्ये तुम्हाला. बघ आता 666 आहे, म्हणजे हे काय झालं, दोनदा 6 आले, ओके, पण 3 वेळा 6 आले तर तो काय होतो, 6 जो आहे अंक, त्याचा जो स्वामी आहे हा शुक्र, तर तुम्हाला काय होईल, शुक्राच्या रिलेटेड काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असू शकतात. लक्षात आलं का? किंवा जर तुमच्या शुक्र खराब असेल तर काय होतं माहिती का, एखादा माणूस लक्झरी लाईफ जी असते ती जगताना काही ना काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतो. किंवा तुम्हाला कपडे जे असतात ना, कपडे सुद्धा तुम्ही वारंवार तेच घालत राहाल, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की हे नाही बाबा, टाकूच नाही, हेच हम्म. वापरावे. बरं आहे की नाही? कधी तेच डबल होतं. डबल 9 आहे म्हणून अग्रेसिव्हपणा येतो, राग येणं हम्म. कधी. कारण 9वा अंक मंगळाचा आहे, तो किती वेळेला, 2 वेळा आला, बरं आहे की नाही? हो. एक वेळेला असता तर तुम्ही नॉर्मल असता, 2 वेळा आहे म्हणून कधी कधी तुमच्याकडून राग पण येतो, कधी कधी तुम्ही संतापताय वगैरे असं होऊ शकतं. त्याच्यानंतर 4 6 आहे, 4 आणि 6. 4 6 काय, हम्म. 4 म्हणजे राहू, 6 म्हणजे शुक्र. याच्यामध्ये काय असतं माहितीये, तुमचं जी वाईफ आहे किंवा तुमचं जे म्हणजे आपला जो जोडीदार असतो, तर या हम्म. जोडीदाराला काही ना काहीतरी इश्यू होऊ शकतात, इश्यू असतात, म्हणजे हेल्थ रिलेटेड वगैरे काही ना काहीतरी इश्यू होऊ शकतात. म्हणजे आपण हा जेव्हा मोबाईल नंबर जेव्हा बघतो ना, असा म्हणजे जेव्हा आपण आपल्याकडे माणूस आला आणि त्यांनी आपल्याला हा नंबर, आता बघा तुमच्याकडे 64 आला, 46 आला, बरोबर आहे की नाही? इवन तुम्हाला पण हेल्थ इश्यू असू शकतात किंवा तुमच्या वाईफला पण असू शकतात. हो. डायबिटीस वगैरे असे काही ना काहीतरी तुम्हाला आजार असू शकतात. आहे. 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 बरं की नाही? म्हणजे आपण समजा तुमच्याकडे एखादा क्लायंट आला आणि त्याच्याकडे तुमची पत्रिका नाहीये त्याची, पण त्याला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याला, तर तुम्ही त्याचा मोबाईल नंबर घेऊन जर अशा पद्धतीने ते डिजिट काढलेत आणि आपण ते कॉम्बिनेशन काय काय देणार आहे हे आपण बस शिकणारच आहोत, मोबाईल म्हणजे जेव्हा आपण मोबाईल न्यूमरोलॉजी शिकणार आहोत. पण साधे सिंपल या गोष्टी आपण त्याला सांगू शकतो. बघा कोणाच्या मोबाईल मध्ये 72 किंवा 27 असा जेव्हा कॉम्बिनेशन होतं, तर 100% त्या व्यक्तीला जॉईंट पेन, पायाची दुखणे वगैरे असू शकतात. किंवा 62 आहे, 62 असते किंवा 26 असेल, तेव्हा डायबिटीस पण असू शकतो, लग्नामध्ये प्रॉब्लेम्स असतात, किंवा दोन दोन लग्न, म्हणजे त्यांच्या घराण्यामध्ये 2 लग्न होण्याची शक्यता असते. म्हणजे हे ज्या काही गोष्टी आहेत ना, या प्रॉब्लेम करू शकतात. आणि हे तुमचा मोबाईल नंबर, आता काय मी फक्त तुमचा मोबाईल नंबर पाहिला, बाकी तर
काहीच नाही तो बघितलं, किंवा तुम्ही तुमचं माझं असं काही बोलणं नाही झालं की मॅडम असं असं इश्यू आहेत किंवा असं, बरं आहे की नाही. म्हणजे एखादा हम्म. जेव्हा माणूस आपल्याकडे येतो तेव्हा आपण त्याला कसं कन्सल्ट करू शकतो, ह्या फक्त मोबाईल नंबरवर. ठीक आहे, आता हा 6 अंक तुम्हाला चांगला आहे, पण त्यातलं कॉम्बिनेशन काय होतं तुम्हाला प्रॉब्लेम देतं. प्रॉब्लेम ते. बरं आहे की नाही, हे काही ना काहीतरी प्रॉब्लेम देत राहणार. असा आपण हा जो मोबाईल न्यूमरोलॉजी जो क्लास आहे तो त्याच्यामध्ये आपण रेमेडीज पण देतो, किंवा असे काही कॉम्बिनेशन आपण सांगणार आहोत की तुम्हाला ते हेल्पफुल असू शकतात. म्हणजे तुम्ही आता मोबाईल नंबर नंबर मिळतातच, आणि तुम्ही शोधून एखादा नंबर तुम्ही स्वतःचा जसं 6 अंक येईल किंवा त्यातले जे काही कॉम्बिनेशन असतील ते कॉम्बिनेशन तुमचे हेल्थ इश्यू सॉल्व्ह करू शकतो किंवा काय, असे काही ना काही जे काही गोष्टी आहेत ते आपण करू शकतो ह्या फक्त या मोबाईल न्यूमरोलॉजीमुळे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचे आपण का आता वॉलपेपर असतात आपण जे मोबाईलवर ठेवतो वॉलपेपर, ते कुठले वापरायचे, म्हणजे जर तुमचा जन्मतारीख आहे किंवा तुमच्या मोबाईलचा नंबर आहे त्याच्यानुसार तुम्ही कुठले वॉलपेपर वापरू शकता ते वगैरे मी सांगणार आहे. की बाबा आता तुमचा जन्म 4 तारीखला झाला तर तुमचं वॉलपेपर कसा कसला असायला पाहिजे, तर टेक ऑफ करणारं जे विमान असतं ते मी ते वॉलपेपर दाखवेन तुम्हाला, म्हणजे उडणारं विमान, म्हणजे लँडिंग काय म्हणतो टेक ऑफच म्हणतो ना त्याला, वरती हो जे हो, टेकअप, हो हा, टेकअप. तर वर टेक झेप ऑफ, घेणार. हा जे वर झेप घेणारं जे विमान असतं ना त्या विमानाचा जो वॉलपेपर असतो ना तो तुम्ही तुमच्या मोबाईलवर ठेवला तर त्यांनी तुमचे बरेच सारे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे हे जे काही आहे ना हे आपण सगळ्या गोष्टी या मोबाईल न्यूमरोलॉजी मध्ये शिकू शकतो. म्हणजे एवढं सोपं आहे की तुम्हाला तुमच्या समोर येणारा जर माणूस, आता कधी कधी कसं होतं की तुमच्याकडे येणारा माणूस असतो हा तुम्हाला ऑलरेडी पहिल्यांदाच फोन करतो, त्यामुळे तुमच्याकडे त्याचा मोबाईल असतो, नंबर असतो, अपॉइंटमेंट घेतो तेव्हा तो येतो, तेव्हा आपण साधारणतः त्या मोबाईलचा जर अभ्यास केला आणि जर काही गोष्टी आपण लिहून ठेवल्या आणि समोर तो व्यक्ती आला आणि आपण त्याला जर सांगितलं तर तेही माणसाला वाटतं की अरे हा हे गोष्टी आहेत ह्याला हो. कसं समजलं, बरं आहे की नाही. हम्म. आणि आता कसं आहे ते. ना प्रत्येक ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर असतो, प्रत्येक ठिकाणी, म्हणजे बँकेमध्ये मोबाईल नंबर तुमचा असतो, आधार कार्ड आहे, हे आहे ते आहे, सगळीकडे मोबाईल नंबर असतो. जसे इश्यू तुम्हाला प्रत्येक ठिकाणी येत राहणार, बँकेत येणार किंवा अदरवाईज बाकी ठिकाणी येणार, तुम्ही काही बिझनेस रिलेटेड गोष्टी करत असाल त्याच्यामध्ये येणार, तुम्हाला येणारा पैसा आहे त्याच्यामध्ये येणार, रिलेशनशिप मध्ये येणार. म्हणजे हा जो मोबाईल आहे हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम हा करणारच करणार. बरं की नाही, ही जी कॉम्बिनेशन आहे ती तुम्हाला जिथे तिथे प्रॉब्लेम करतात. म्हणून आपण जेव्हा आणि इवन तुमचं पासवर्ड, म्हणजे आता आपण पासवर्ड ठेवतो ना सगळ्या गोष्टीला, की तुमचं जे अकाउंट नंबर, आता आता आपण ऑनलाईन पेमेंट करतो त्याला पण एमपिन असते, किंवा ती आपण हे करतो, किंवा आपण एटीएम असतं आपलं एटीएम, त्या एटीएमचा पण आपण पासवर्ड ठेवतो, किंवा इतर बाकी आता पासवर्ड सगळीकडेच असतात. आता असं बघायला गेलं तर मुलांचे जर तुम्ही मोबाईल बघितले तर त्यांच्या प्रत्येक ऍपला पासवर्ड वगैरे काहीतरी टाकलेला असतो. तर हे जे पासवर्ड आहेत हे जेव्हा पासवर्ड आपण आपल्या ह्याच्यानुसार आपल्या मुलांका भाग्यांकानुसार आपल्या लकी नंबर अशानुसार जर आपण ठेवलं तर आपण भरपूर काही त्याच्यातून म्हणजे जे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत ह्या आपण व्यवस्थितपणे हाताळू शकतो. दुसरी गोष्ट आहे की अक्षरांना पण आपले नंबर दिलेले आहेत. तर जसं तुमचं नाव आहे तर त्यात नाव तुमचं तुमच्या नंबरला, म्हणजे जसं तुमचं मुलांक आहे त्या मुलांकाला मॅच करतं का हे बघून आपण ते नावही आपण चेंज करू शकतो. आणि त्याच्यामध्ये तुमचा जे काही मित्र ग्रह आहेत किंवा त्यांच्यानुसार त्यांचे जे अंक आहेत त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही हे तुमच्या ह्याच्यामधली जी काही ह्याच्यामधले नावामधली जे काही हे आहेत अल्फाबेट आहेत ते चेंज करून तुम्ही ठेवू शकता. ते चेंज करायचे असतात, त्याच्यानंतर ते कंटिन्युअसली तुम्ही 30-40 दिवस ते लिहायचं असतं नाव, आणि त्याचे इफेक्ट आहे ते हळूहळू तुम्हाला जाणवायला लागतात. म्हणजे हे बघा हे कसं आहे ना, ह्या लगेच गोष्टी होत नाहीत कधी की आज घेतलं आणि उद्या, जसं मंत्र वगैरे जे काही गोष्टी असतात त्याचा तुम्हाला इफेक्ट लवकर समजतो. पण जे मोबाईल नंबर आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत ह्याचा जो इफेक्ट असतो ना हा हळूहळू समजायला लागतो. म्हणजे हे समजायला तुम्हाला कदाचित
एक महिना 2 महिना जाईल, पण ह्याचे रिझल्ट खूप छान येतात. आणि कधी कधी असं पण नाही, कधी कधी लवकर पण तुम्हाला ह्याचे रिझल्ट मिळतात, की बाबा तुम्ही मोबाईल नंबर घेतला तर तुमच्याकडे येणारे क्लायंट्स आहेत, इवन तुम्हाला जे काही इश्यू आहे ते इश्यू पण तुम्हाला हे होत जातात, कमी 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 होत जातात. काही आपण मंत्र चॅन्टिंग करतो त्याच्याबरोबर, त्यावेळेला सुद्धा तुमचं जे काही इश्यू असतात, हेल्थ इश्यू आहेत किंवा आपल्या जोडीदाराचे, आपल्या आपल्या मोबाईल नंबरमुळे सुद्धा आपल्या आपला जो काही जोडीदार असतो त्याला प्रॉब्लेम होत असतात. जसं की म्हणतो आपण, लग्न झाल्यावर एकामेकाची पत्रिका एकामेकाला कनेक्ट होते. म्हणजे जर आता जसं समजा आपण त्याच्यासाठी तर पत्रिका बघतो ना, की महादशा वगैरे वगैरे ह्याचा विचार केला तो, कारण एकाच वेळेला जर दोन्ही माणसांचे महादशा आहेत ह्या जर सेम चालत असतील आणि तिथे प्रॉब्लेम होत असेल दोघांना, तर लाईफ मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. किंवा एखादा जर त्या महादशेमध्ये जर आपला जोडीदार कमजोर पडला तर दुसरा जोडीदार असतो हा स्ट्रॉंग असायला पाहिजे. कारण असं बघूनच आपण पत्रिका जुळत असतो. पण एका महादशेचे किंवा काय असं जे असतात ते आपण शक्यतो बघत नाही. म्हणतो ना 36 गुण वगैरे जुळले किंवा काय, तर त्यावेळेला ते महादशा आहे ते आपण सगळं बघूनच ती पत्रिका कनेक्ट करत असतो. तसंच हा जो मोबाईल नंबर आहे ह्याच्यामधले जे काही डिजिट आहेत, ह्याच्यामधले जे डिजिट असतात ते सुद्धा आपल्या जोडीदाराला, आपल्या फॅमिलीला, आपल्या मुलांसाठी सुद्धा हे आपण बघणं गरजेचं असतं. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर बिझनेस मध्ये सुद्धा चढ उतार जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा हा मोबाईल मधले जे कॉम्बिनेशन आहेत हे फार महत्वाचे आहेत. त्यामुळे आता जर तुम्ही रोज मोबाईल तुमच्या हातात आहे, प्रत्येक गोष्टीला जर तुम्हाला मोबाईल नंबर लागत असेल, कारण आपण आता सगळं घर बसल्या करतो ना, ऑनलाईन शॉपिंग होते आपली, आणि त्याच्यासाठी सगळं आपण मोबाईल हे तेच वापरतो ना, दुसरं काही वापरत नाही. बरोबर आहे की नाही? त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्हाला हे करायचं असेल तर मोबाईल नंबर आपल्यासाठी योग्य आहे का हे बघणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट आहे की आपल्या येणाऱ्या क्लायंटला सुद्धा आपण सहज अगदी प्रेडिक्शन करू शकतो, की बाबा हा मोबाईल नंबर मध्ये हे डिजिट आहेत, हे तुम्हाला प्रॉब्लेम येतात, आणि म्हणून तुम्ही हा नंबर न घेता असे असे डिजिट असलेले नंबर घ्या आणि वापरा. मी कित्येक लोकांना हे नंबर, असे नंबर दिलेले आहेत, असे डिजिट दिलेले आहेत, की तुम्ही हे डिजिट असलेला नंबर घ्या, मोबाईल नंबर चालू करा वगैरे वगैरे. असं कसं होतं की आपण म्हणतो काही काही लोकांचे 20-20 25-25 वर्षात तोच नंबर असतो, तो चेंज होत नाही. म्हणजे तुम्हाला किती वर्षापासून ते प्रॉब्लेम्स कॅरी फॉरवर्ड होत आहेत ते बघा. बरोबर आहे की नाही? तर एवढी 25 वर्ष त्या नंबरने जर तुम्हाला प्रॉब्लेम दिला असेल, तर तुम्ही जेव्हा तो नंबर बदलाल तर 2 महिने 3 महिने तुम्हाला थांबायला काहीच हरकत नाही, जेव्हा तुम्हाला ते रिझल्ट यायला. आणि आता काय माहितीये का, तुम्ही आधार कार्ड वरचा नंबर कधी अनलिमिट म्हणजे चेंज करू शकता, त्याला लिमिट नाहीये. अनलिमिट चेंज करू शकता, कधीही चेंज करू शकता. बँकेमध्ये सुद्धा तुम्ही कधीही तुमचं ऍप्लिकेशन टाकून दुसरा नंबर चालू करू शकता. फॅमिली सर्कल मध्ये किंवा आपलं जे सर्कल आहे, आपले जे क्लायंट्स आहेत, आपले जी लोक आहेत, त्यांचंच एक प्रॉब्लेम असतो तर तो हळूहळू आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे हळूहळू बघा, एक मेसेज जर तुम्ही सगळ्या लोकांना टाकला की आजपासून माझा नंबर हा नाही हा आहे, तरी तो चेंज होऊ शकतो. त्याच्यासाठी वेळ लागत नाही चेंज व्हायला. समजलं ना? त्यामुळे माझ्याकडे हा नंबर आहे, मग मी तो कसा बदलू, काय करू? आता काही नाही, तुम्ही घर बसल्या सगळ्या गोष्टी करू शकता. आता अशी खूप माध्यम आहे की व्हॉट्सअप सगळी जण वापरतात, असं एकही माणूस असत नाही की जो व्हॉट्सअप वापरत नाही. व्हॉट्सअपच्या ज्या स्टेटस असतं त्या स्टेटसला म्हणा किंवा काय म्हणा, जर एक मेसेज लावून ठेवला की तुमच्या प्रोफाईलला आहे की माझा नंबर चेंज झालाय, हा नंबर आहे, एवढं तरी तुम्ही लिहून ठेवला, जर जेव्हा ती लोक बघतात ना व्हॉट्सअपला वगैरे, तर तुमचा नंबर इझिली सगळीकडे जातो. आणि एक मेसेज केला की सगळ्या लोकांना तुमचा तुमचा नवीन मोबाईल नंबर कळतो. त्यामुळे नंबर चेंज करायला काहीच प्रॉब्लेम नाही. मी असे खूप मोबाईल नंबर खूप लोकांचे चेंज करून दिलेले आहेत की हे बाबा चेंज करा. आता माझ्या मोबाईल मधले पण डिजिट आहेत ना, हे माझ्यासाठी योग्य आहेत. म्हणजे मी कन्सल्टिंग करते त्याच्यासाठी चांगले आहेत, किंवा
7-5चं जे कॉम्बिनेशन असतं, 7-5चं कॉम्बिनेशन काय करतं तुम्ही, तुम्हाला बोलणं म्हणजे बोलायच्या जे काही गोष्टी असतात किंवा तुम्ही कन्सल्टिंग करू शकता, तुम्ही चांगले काय म्हणतो त्याला वक्तृत्व करणारे असू शकतात, भाषण करणारे असू शकतात. हे 7-5चं कॉम्बिनेशन आहे. ज्याने ज्याने स्वतःचा काहीतरी बिझनेस आहे, तुम्ही काहीतरी कन्सल्टिंग करताय किंवा काय करताय, तर त्याच्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये 7-5 नंबर असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला जर व्यवस्थित बोलता नाही आलं, व्यवस्थित तुमची मतं मांडता नाही आली, तर काय उपयोग आहे. तुम्ही तुमचं मोबाईल तुमचा बिझनेस असेल तर तो लोकांपर्यंत कसा पोहोचवाल. बरं आहे की नाही. तर असा हा मोबाईल नंबर असतो आपला. आणि याच्यामध्ये बरंच काही लपलेलं आहे, बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत. ते आपण या मोबाईल नंबरला जे या क्लासमध्ये बघणार आहोत. म्हणजे खूप डीप नॉलेज आहे याचं. त्याच्याबरोबर तुम्हाला जर काही गोष्टींचे मंत्रांची गरज असेल तर आपण तेव्हा मंत्र पण देणार आहोत. त्याच्यानंतर वॉलपेपर आहेत. आपण मोबाईल प्रत्येकाचं असं म्हणणं असतं की मी कुठलं वॉलपेपर वापरू किंवा माझ्यासाठी कुठलं वॉलपेपर योग्य आहे, तर ते देणार आहोत. म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ते याच्यामध्ये सांगितल्या जातील तुम्हाला की आता नंबर कुठले तुमचे डिजिट आहेत, ते कुठले डिजिट तुमच्यासाठी योग्य आहेत हे आपण सांगणार आहोत. काय काय डिजिट असतात, ते कुठले कुठले डिजिट काय काय इफेक्ट करतात आपल्या आयुष्यावर, हे सगळं या मोबाईल न्यूमरोलॉजी मध्ये शिकणार आहोत आपण. तर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा मला. मॅम, माझ्याकडे दोन मोबाईल आहे, हम्म. मोबाईल नंबर आहे. आणि मला माहित नव्हता की माझे मुलांक 1 आणि भाग्यांक 5 हे माहिती होता. पण आता मी तुम्ही बोलल्या म्हणून बेरीज गेलाय, एकामध्ये 1 आहे आणि एकामध्ये 5 आलंय. पण मध्ये डिजिट पण आहेत ना काही, हा, म्हणजे डिजिट्स आहे ना. कॉम्बिनेशन आहेत ना तुमच्या मोबाईलची. हम्म. म्हणजे आता तुमचा नंबर काय आहे सांगा मला. 900 900 456 456 6808 सिक्स एट 08. 08. आता इथे पहिलं कॉम्बिनेशन आहे 9-4, त्याच्यानंतरच आहे 4-5, त्याच्यानंतरच आहे 5-6, त्याच्यानंतरच आहे 6-6, त्याच्यानंतरच आहे 6-8 आणि 8-8. बरोबर आहे ना. आता इथे बघा 8 आले, 2 वेळा 8 आले, तर हम्म. तुमच्या कामामध्ये डिले होणार, प्रत्येक हो. गोष्टीमध्ये काही ना काहीतरी डिले होणार. आता हम्म. इथे 6 आलेत, 6 मध्ये पण शुक्राच्या रिलेटेड काय ना काय प्रॉब्लेम असणार. म्हणजे तुम्ही जे काही लक्झरी लाईफ किंवा पैसा आहे काय आहे, तर हे तुम्ही घेताना 100 वेळा विचार कराल घेऊ की नको असं. म्हणजे ह्याचं कॉम्बिनेशनचं आहे. 4-5 आहे तुमचं. 4-5 म्हणजे काय, 5 आणि म्हणजे बुध आणि ह्याचं आहे हम्म. राहूचं. तर कन्फ्यूज असणार तुम्ही. हम्म. हो. लक्षात आलं की नाही. हो. योग्य हो. निर्णय घेण्यासाठी तुम्हाला हम्म. ह्याचा प्रॉब्लेम होणार. सतत डोक्यामध्ये नवीन नवीन विचार येत राहणार, हो. हो. त्याच्यामुळे एन्झायटी तुम्हाला असणार, चिंता हम्म. सतत लागून राहिलेली असणार. हो. हो. बरं आहे की नाही. हो. हो. हे आपण सांगू शकतो. म्हणजे लक्षात आलं हम्म. का. अच्छा. 9-4 आहे. 9 काय आहे, मंगळ आहे. 4 काय मंगळ आहे, आहे. राहू आहे. हो. ब्लडच्या रिलेटेड काही ना काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम असतात हो. हो. रक्ताच्या संदर्भात. हो. हो. बरोबर आहे. हा, हे हा. आपण त्यातलं हे कॉम्बिनेशन आहे ना, हे कॉम्बिनेशन तुम्हाला असं सांगतं. लक्षात हम्म. आलं ना हम्म. की अच्छा. तुमच्या मोबाईल नंबर मध्ये जे कॉम्बिनेशन आहेत, तुमचं एक असला ना तरी ओके, पण ही कॉम्बिनेशन महत्वाची आहे. तुम्हाला ही हम्म. कॉम्बिनेशन काय देऊ शकतात किंवा हम्म. काय असतं ह्याच्यामध्ये. हे आणि कसं असतं माहितीये का, हे तुम्हाला जे मिळालेले आहेत ना हे नंबर वगैरे, हे हा. युनिव्हर्सल आहेत. म्हणजे आपल्या म्हणतो ना आपण हाच नंबर का निवडला. हो. 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 बाकी हम्म. तुमच्या पुढे ऑप्शन असतील, तुम्ही ते हो. का नाही घेतले, हाच का घेतला. हम्म. हे याचं सिलेक्शन का झालं तुमच्याकडून, ह्याचं कारण असतं की आपण कार्मिक काही गोष्टी असतात. हे युनिव्हर्सल हे आहे. लक्षात आलं का. ही हम्म. बर्थडेट ही आपल्याला प्रत्येकाला ती ठरलेलीच आहे की ती मिळणारच आहे. हा नंबर तुमच्या समोर आला, 10 नंबर असतील पण त्यातला तुम्ही हाच घेतलात. हो. हो. बरं आहे की ना. हो. हा हो. हा आपण स्वतःहून सिलेक्ट केलेल्या गोष्टी आहेत. हो. 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 लक्षात आलं.
त्यामुळे बर. तुम्ही 2 नंबर वापरत असाल तर दुसऱ्या नंबर मध्ये पण जे काही डिजिट असतील तर हा. त्याचे पण तुम्हाला इफेक्ट असणार. म्हणजे असं होतं ना की जसं म्हणतात ना वास्तू घर, हा. एक घर हा. असेल तर तुम्हाला वास्तुदोष हे असणारच आहे. 2 घर असली तर ते डबल वास्तुदोष झाला. तीन असली हम्म. तर त्या तिनांचं मिळून जे काही वास्तुदोष असतात. म्हणजे असं असतं की हम्म. हम्म. प्रत्येकाला हे इफेक्ट हा करतो. बरं तुमच्याच नावावर मोबाईल असला किंवा तुमच्या मिस्टरांच्या नावावर मोबाईल असेल तर हे प्रॉब्लेम मिस्टरांना पण असतील आणि तुम्हाला पण येणार कारण ते तुम्ही हम्म. वापरता. हम्म. हम्म. बर. लक्षात आलं ना. हो हो. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या मोबाईल नंबर आपल्याला सांगतो की तुमच्या हम्म. घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत. लक्षात आलं. हो हो. म्हणून मगाशी मी म्हटले की तुमचा क्लायंट येणार असेल ना तर त्याचा मोबाईल नंबर येतो तेव्हा तुम्ही साधारण एखादा मोबाईल नंबर लिहून घ्या, ठेवा आणि त्याचे असे कॉम्बिनेशन काढून जर तुम्ही आता हे आपण बघणार आहोत ना पुढे जेव्हा आपण हा क्लास चालणार आपला तेव्हा आपण हे कॉम्बिनेशन आपल्याला काय काय देणार आहेत. हम्म. याच्यापेक्षा अजून काही काही खतरनाक कॉम्बिनेशन पण असतात. मग ते हम्म. आपल्याला काय काय देणार आहेत ते आपल्याला आपण पुढे जाऊन बघायचं आहे की काय कॉम्बिनेशन असे का आलेत आपल्याकडे. मग हे आपण का कसे चेंज करायचे ह्यांना जर आपल्याला नाही चेंज करता आले तर मग ह्याच्यासाठी काही उपाय असतात ते उपाय कसे करायचे हे आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये लोशो ग्रीड आहे, वैदिक ग्रीड आहे, त्याच्यानुसार सुद्धा आपण मोबाईल नंबर टाकून त्याच्यामध्ये लोशो ग्रीड मध्ये वैदिक ग्रीड मध्ये नंतर आपण कुठल्या आपल्या आयुष्यामध्ये मिसिंग आहेत नंबर म्हणजे मिस झालेले काही नंबर असतात आपल्या तर ते मिसिंग नंबर आपल्याला त्याची आपण रेमेडीज करणार. म्हणजे काय करायचंय बाबा मिसिंग नंबर आता 4 नंबर असेल मिसिंग, 4 नंबर मिसिंग असेल तर मग त्याला आपण काहीतरी रेमेडीज देणार आहोत. ती सांगणार आहोत की बाबा हा राहूचा नंबर आहे. मग जे काही कुत्रे वगैरे असतात म्हणजे आपल्या पाळलेले नाही बाहेर जे फिरणारे असतात तर त्यांना तुम्ही चपाती खायला घालणं किंवा दूध चपाती खायला घालणं असे जे घरच्या घरी जे काही आपण हे करू शकतो असे रेमेडीज पण आपण सांगतो की मिसिंग नंबर आहे हा याचे हे तुम्ही उपाय करा म्हणून असं असतं. तर असा हा हे आहे नंबर. अजून कोणाला काही विचारायचं आहे का. कोणाला प्रश्न असतील तर विचारा म्हणजे असं काही म्हणजे आपल्याला समजतं ना एखाद्या गोष्टीवर आपण डिस्कशन करू शकतो ह्या गोष्टीवर. मॅडम निलिमा बोलतीये. हा बोला. हा जसं की नंबरच्या ह्याच्यामध्ये असं असतं तर नावाच्या स्पेलिंग मध्ये पण असतं का हो न्युमरोलॉजीचं. हो. एक मिनिट हा एक फोन येतोय मी घेते एक मिनिट. हॅलो. हा बोला मॅडम. हा बोला मॅडम. हो नावाचं पण आपल्या हे असतं जशी तुमचं मुलांक आहे ना त्याच्याशी मिळते जुळते जर तुमचं नाव असेल तर आपल्याला त्याचे चांगले इफेक्ट येतात. तर आपलं मुळात कसं आहे मधलं नाव आपण आपलं जे पूर्ण नाव असतं ना आपलं स्वतःचं वडिलांचं आणि आपलं सरनेम म्हणजे आडनाव असतं. ओके. तर बदल करताना आपल्या नावामध्ये आणि आडनावामध्ये बदल करू शकतो. मधलं नाव असतं त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. नावामधली अक्षरं कमी करू शकत नाही वाढवायची असतात. तुम्ही म्हणाल की आता समजा तुमचा
हे मुलांक 1 आहे आणि तुमच्या नावाचं डिजिट 2 येतंय किंवा 2 अंक येतात, तर त्याच्यातलं जे काही अक्षर तुम्ही कमी नाही करू शकत. तर तुमचे जे काही मित्र ग्रह आहेत किंवा काय ह्यांचं हे बघायचे बाबा कुठला मित्र अंक आहे आपला, तर त्याच्यानुसार तुमच्या नावामध्ये चेंजेस करू शकतात. लक्षात आलं? ओके ओके, म्हणजे ऍड करायचं नाव, आपण कट ऍड नाही करायचं. करायचं. हा. ओके कमी नाही ओके करायचं, नेहमी ऍड करायची असतात नावं. ओके मॅडम, थँक्यू. आणि त्याचे रिझल्ट पण छान आहे. जसं तुम्ही आता बघा कसं आहे ना, प्रत्येक गोष्टीचा ताळमेळ करून घेतलात ना, म्हणजे तुमचं नाव, तुमचे मोबाईल नंबर, तुमची वास्तू, याचा जेव्हा एक एक संग ताळमेळ होतं ना, म्हणजे एका ठिकाणी त्याचं कॉम्बिनेशन चांगलं येतं ना, त्यावेळेला तुमचे अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहतात, असं होतं. वास्तूचा पण नंबर आपण बघून घ्यायला पाहिजे. वास्तूचा नंबर पण असतो ना, तर तो आपल्या घरामध्ये समजा तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या नावावर असेल किंवा बायकोच्या नावावर असेल, तर आपण साधारणतः त्याच्या रेमेडीज असतात. कधी कधी आपल्याला सिलेक्टेड नंबर भेटत नाही, मग त्याच्या काही रेमेडीज असतात, त्या तरी केल्या पाहिजेत किंवा घेतानाच आपण बघून घेतलं पाहिजे. ओके, माझा आता मॅडम घराचा नंबर 8 येतोय. तर 8 म्हणजे शनीचा आहे की नाही, मग ते डिले होत जाणार ना डिले, प्रॉपर्टी. हो, प्रत्येक गोष्टीत डिले होणार. तुम्ही म्हणतो ना आपण खूप मेहनत करावी लागणार, कुठली गोष्ट तुम्हाला इझिली मिळणार नाही. असं म्हणतो की डोंगर खोदल्यावर चुहा, असं जे काही समीकरण असतं ते तसं असतं. हा हा. मिळतच भरपूर, म्हणजे तुम्हाला पण मेहनत खूप करावी लागते. म्हणजे जे तुम्ही मेहनत करून 1-2 महिन्यात मिळवू शकता, ते तुम्हाला 4 महिने 5 महिने असं जातं, आणि पण मिळणार तुम्हाला. अशा गोष्टी आहेत. ओके मॅडम. ओके, म्हणजे कोणता घरासाठी कोणता नंबर मग चांगला योग्य? जर तुमच्या मिस्टरांची जन्मतारीख असेल, त्याच्यानुसार जर तुमच्या मिस्टरांचा मुलांक असेल, तर मिस्टरांच्या नावावर घर असेल किंवा तुमच्या नावावर घर असेल, तर ते चांगलं आहे. दोघांच्या नावावरती आहे. मग दोघांच्या जे मुलांक आहे ना, त्याच्यापैकी कुठल्याला मॅच होतो असं हे करून बघा. ओके मॅडम. ओके, तो असं म्हणजे बघा. तो जरी 8 जरी नंबर आला दोघांच्या ह्याच्यामध्ये तरी पण तो योग्यच. दोघांचा जर मुलांक 8 असेल, तर तो मग तुमच्यासाठी चांगला असेल. ठीक आहे. किंवा 8 ओके नंबरचा तुमचा ज्या मुलांकाचा जर तो 8 हा अंक मित्र असेल, तरी तुम्हाला तो चालणार. पण तुमचा 1 आहे मुलांक आणि तुमच्या मिस्टरांचा पण 1 आहे आणि 8 अंक आहे, तर तो नाही चालणार ना, कारण 8 आणि 1 बरोबर आहे. शत्रू आहेत. बरं आहे की नाही? बरोबर आहे, समजलं. तर तुम्हाला जे 8 अंकाचे जे काही मित्र अंक आहेत ते बघा, तसं करा. ओके ओके, असं असतं का की शनी म्हणजे पत्रिकेमध्ये शनी स्ट्रॉंग आहे, तर म्हणजे सप्तम स्थानाचा शनी स्ट्रॉंग पकडला जातो, मग त्या ह्याच्यामध्ये आपण कन्वर्ट करून आपण ती वास्तू घेतली तर त्याच्यामध्ये बेनिफिट होईल? सप्तम स्थानाचं काय म्हणालात तुम्ही? अ, म्हणजे शनीची रास शनीची म्हणतात ना, दिशा तुळेचा आहे शनी ती, चांगला. हो हो, तुळेचा शनी म्हणण्यापेक्षा सात सात ही रेषा, ही जी आहे, सातवी जी रास आहे ही पश्चिमेला येते. म्हणजे सप्तम स्थान जे आहे ते पश्चिमेला येतं. ओके पश्चिमेला येतं ते. तर त्याच्यामुळे तसं शक्यतो कोण बघत नाही, म्हणजे तसं तुम्ही विचार करून घ्यायला गेलात तर ते खूप हे होतं. पण साधारणतः वास्तूचा विचार केला तर तुमच्या पत्रिकेपेक्षा पत्रिका आणि वास्तू जर वेगवेगळी ठेवली तर चांगलं आहे, म्हणजे घेताना आपलं म्हणजे. पण न्युमरोलॉजी जर बघायला गेलं तर पत्रिकेला हे नका करू, कारण तुमचं जे मुलांक भाग्यांक ह्याचा विचार करून घ्या. ओके मॅडम, तो थँक्यू. नंबर थँक्यू. तुम्हाला मॅच व्हायला पाहिजे ना त्या नंबरापासून. हा, आता बघा कधी कधी काय असतं माहितीये का, वेस्टचा दरवाजा येतो ना, तर वेस्टचा दरवाजा जर लेडीजच्या नावावर असेल तर तुम्हाला तो चांगला आहे, पण पुरुषाच्या नावावर असेल तर तो प्रॉब्लेम देतो. ओके असं आहे. तर म्हणजे मी माझे असे क्लायंट आहेत की ज्यांचं घर आहे पुरुषांच्या नावावर होतं, तेव्हा ते खूप प्रॉब्लेम करत होतं. वेस्टचा दरवाजा होता, आणि जेव्हा बायकोच्या नावावर, म्हणजे जरी तुम्ही डबल म्हणजे दोघांच्या नावावर घेणार असाल, वेस्टचं घर असेल तर वाईफच्या नाव नाव पहिलं ठेवायचं.
असं म्हणजे ओके. तसं ओके. ऍडजस्टमेंट केली झालं. आता त्यांनी दुसरं 3 BHK वगैरे पुण्यामध्ये आहे त्यांचं. 3 BHK वगैरे त्यांनी घर घेतलं, पण खूप प्रॉब्लेम्स पहिले होते त्यांचे, रेमेडीज वगैरे करून केलं ते. म्हणजे असं असतं. पण न्युमरोलॉजी मध्ये कसं असतं की तुमचे अंक, मुलांक, भाग्यांक जे काय मुलांक, शक्यतो भाग्यांकाचं एवढं नाही विचार, पण मुलांक, मुलांक जे असतात ते तुम्ही मॅच करायला पाहिजे. कुठले गाडीचा नंबर घेताना म्हणा, किंवा तुमच्या घराचा नंबर घेताना, मोबाईल नंबर घेताना, इवन बाकी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही नंबर वापरणार आहात त्या त्या ठिकाणी तुम्हाला लकी नंबर जे असतील ना तेच घ्यायला पाहिजे. इवन तसं बघायला गेलं तर वर्ष पण बघितली जातात. आपल्याला आपलं जे कुठलं आता हे बघा 2024 आहे ना, 2024चा 8 अंक येतो ना. आठ बरोबर आहे. हे शनीचं वर्ष म्हटलं जात होतं. मग हे वर्ष जर ह्या 8 अंकाला जे शत्रू हे असतील तर त्यांना हे वर्ष चांगलं गेलं नसेल, काही ना काहीतरी त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आले असतील. काही लोकांना चांगलं गेलं असेल, ज्यांचा 8 हा लकी आहे, ज्याचे 8चे जे कोणी मित्र आहेत त्यांच्यासाठी तो चांगला असेल. पण ज्यांचे ज्यांचे हे शत्रू असेल तिथे काय ना काहीतरी या वर्षांनी प्रॉब्लेम दिले असणार. बरं की ना, असं हम्म. असं असतं. हम्म. म्हणजे याचा पण आपण विचार करतो की वर्षांचा पण विचार, कुठला सालचं हे साल 2024 आहे, पुढचा तर 2025 येणार आहे, म्हणजे ते येणार आहे 9. 9 आकडा येतो गुरु. बरं आहे की ना, मग ते त्याचा आपण विचार करू बाबा हा 9 अंक अंक माझ्यासाठी आहे का सुटेबल. तर पुढच्या ह्या वर्षभरामध्ये माझ्या आयुष्यात काय काय चांगल्या घटना घडतील, काय काय वाईट घटना घडतील, ह्याचा आपण म्हणजे किती तुम्हाला ते वर्ष यशदायी असेल ह्याचा पण काय काय लोक विचार करतात. काही काही लोक ह्याचा पण विचार करतात ना की काही घ्यायचं असेल तर कुठल्या तारखेला घ्यायचं किंवा काय घ्यायचं याचा पण विचार करून घेत असतात ना, वस्तू म्हणा, घर म्हणा किंवा काय. हम्म. असं साधारणतः मोबाईल न्यूमरोलॉजी आहे, कारण ह्याच्यामध्ये कसं आहे अंकशास्त्राचाच विचार करून हे केलेलं आहे. आणि त्यामुळे म्हणजे युती म्हटलं तर युती म्हटल्यावर युतीमध्ये दोन जर विरुद्ध अंक आले तर ते तुम्हाला प्रॉब्लेम हे देणारच आहे. म्हणजे 2 अंक जेव्हा हे सोबत येतात विरुद्ध अंक, तेव्हा जर ते मित्र अंक असतील तर ते चांगले रिझल्ट देणार. आणि एकापेक्षा 3 अंक असतील, 2 अंक, 3 अंक, 2 अंकापर्यंत चालू शकतात. पण 3 अंक येतात ना, म्हणजे 6 6, 8 8, 9 9, तर हे तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतात त्या त्या ह्याने, त्या त्या दृष्टीने. असा मोबाईल न्यूमरोलॉजीचा आपला क्लास आहे. आता आपण नेक्स्ट म्हणजे आज आपण डेमो क्लास घेतला, आपण पुढे हे करणार आहोत, चालू करणार आहोत. कोणाला म्हणजे 9 नंबर घराचा असेल तर 9 नंबर काय? घराचा वास्तू घराचा 9 नंबर असेल तर तुमचा पहिल्या मुलांकाचा विचार करा मॅडम, मुलांक. मुलांक 5 आहे. मग 5 अंकाचा 9 अंक मित्र आहे का? मंगळ 5 आणि बुध ना. हा, मंगळ आणि बुध जर असेल तर त्या हम्म घरामध्ये कसं हे होणार, नाहीच होणार ना. कारण मंगळ हा हम्म बुध हा राजकुमार आहे, मंगळ हा सेनापती आहे. तर त्यांचं हम्म मुळात जुळतच नाहीये समीकरण. त्यामुळे कसं असेल, हम्म इथे थोडी चंचलता असेल, हम्म राग असेल. बुध कसा, बुध हा जे त्याच्या हम्म बरोबर जो ग्रह येतो तसा वागतो. हम्म. त्यामुळे इथे चंचलता असणार भरपूर. हा, इथे आ- तुम्हाला सल्ले देणारी लोक भरपूर भेटू शकतात. हम्म लक्षात आलं का? हम्म. इथे तुम्हाला आणि एक मुलांक ज्याचा असेल त्याला 9 फेवरेबल होईल का? एक मुलांक, सूर्य आणि मंगळ. हो, ते मित्र आहे ना, हम्म त्याला असू शकतं फेवरेबल. हम्म. पण म्हणजे त्यालाच फेवरेबल होईल की त्या घरात राहणाऱ्या सगळ्यांना फेवरेबल होईल? बघा, घरात राहणारे सगळे जण असतील तरी त्याचा विचार नाही करायचा, पण ते घर ज्याच्या नावावर आहे त्याचा जास्त विचार करायचा. ज्याच्या नावावर ते घर असेल ना त्याला ते किती सुटेबल होईल. ते बाकीचे लोक राहणार आहेत, पण नाव ज्याचं हम्म आहे त्याच्यासाठी खूप ते प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. किंवा जर असेल चांगलं असेल तर चांगलं आहे, वाईट असेल तर
काही ना काहीतरी इफेक्ट, साईड इफेक्ट होणारच आहेत. हम्म. आणि सपोज तो माणूस इथे नसेल राहत ज्याच्या नावावर आहे तो, तर मी कुठेही राहा, तुम्ही तुमची हम्म. वास्तू असेल, समजा तर तुमचं घर आहे, ओके, तुमचं हा. तुमच्या नावावर घर आहे आणि तुम्ही ते भाड्याने दिलं, बरोबर आहे. हम्म. तर या हम्म. भाड्याने देणाऱ्या माणसाला काय, माणसाचं काय असतं की हम्म. जो राहतो तिथे त्याला 50% त्याचा प्रॉब्लेम्स हे व्हायला लागतो, भोगायला लागतात, जे काय असेल चांगले वाईट परिणाम. आणि हम्म. जो ओनर असतो म्हणजे तो मालक असतो त्याला 50% भोगावे लागतात त्याचे परिणाम. हम्म. हम्म. समजलं ना. त्यामुळे हम्म. तुम्ही राहा अगर नको राहू, ज्याच्या घरावर नावावर घर आहे किंवा काय, त्याला ते प्रॉब्लेम सहन करावेच लागणार, भरावेच लागणार, असं आहे ना. अच्छा. हम्म. 7 म्हणजे तसं 9 नंबर कसा आहे माहितीये काय, हम्म. तुम्हाला जास्तीत जास्त काय आहे माहितीये का, त्या घरामध्ये सतत कटकट होत राहणार. मंगळाचा 9 नंबर आहे, हम्म. लक्षात आलं ना. कटकट होत हम्म. राहणार, तिथे राहणारी लोक नेहमी भडक डोक्याची असणार. हम्म. चांगल्या मग त्याला रेमेडी. गोष्टी हम्म. रेमेडीज असतात, हम्म. चांगल्या गोष्टी पण घडू शकतात की तिथे राहणारे 9 आहे तर ती लोक शूरवीर पण असू शकतात ना, म्हणजे कुठल्याही गोष्टी हम्म. न घाबरणारी किंवा काय, अशी हम्म. असू शकतात. पण सतत हम्म. वादावादी होऊ शकतात त्या घरामध्ये, कारण 9 आकडा आहे. हम्म. ऍसिडिटी सारखे प्रॉब्लेम्स वगैरे होऊ शकतात. तो माणूस बाहेर असेल दिवसभर तेव्हा तो छान असतो, पण त्या हम्म. दरवाज्यातून आत आल्यावर, एंट्री केल्यावर तो माणूस कसा हम्म. जरा धगधगीत असणार. सगळ्यांना आवडतो, प्रिय असतो सगळीकडे, बाहेरच्या हम्म. देशात बाहेर, बरे की नाही. पण एंट्री हम्म. केल्यावर घरातल्या लोकांना खूप उपद्रव करतो. हम्म. असं असू शकतं. आहे का तसं? मी हम्म. बोलते पण असं होतं का? म्हणजे आता जे नवीन जाणार आहेत, त्याचा नंबर 9 आहे, इथला तर 2 नंबर आहे. 2. 2 नंबर पण कसं असतं की चंद्र आहे ना, चल. हा. चंद्र कसा 14 दिवस एकदम फुल फ्लेश हा. आणि चौदा तसंच दिवस होतं. एकदम डिम. हम्म. हम्म. बरोबर आहे की ना, असं असतं ना. बरोबर. हम्म. हम्म. आता 9 नंबर असेल तर त्याला काहीतरी रेमेडीज करा तुम्ही. 9 नंबरच्या हम्म. पुढे काहीतरी एक तर ABCD असं काहीतरी असेल ना तुमचं. नाही. 26 फ्लोअर 2601. 2601. अच्छा, सांगेल मी तुम्हाला रेमेडीज काय करायची त्याला. ती कधी जाणार आहात हम्म. राहायला? आता मे बी या 10 तारखेला वगैरे. अच्छा, गेल्यात 10-11. ना. मग आता थोडे दिवस काय करा बघा आधी, थोड्या दिवसांनी मग हम्म. मला सांगा काय हे आहे म्हणजे. तर मग आपण हम्म. हम्म. त्यांना तेव्हा हे देऊया तुम्हाला हम्म. हम्म. रेमेडीज. अच्छा. ठीक आहे. ओके. हम्म. रेमेडीज तर सांगणारच आहे मी, सगळ्या काय काय हम्म. करायच्या असतील त्या तेवढ्या. हम्म. हम्म. समजलं आपण काय मोबाईल न्यूमरोलॉजी मध्ये शिकणार आहोत आणि काय गरज महत्वाचं आहे, कारण आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येकाला याची गरज आहे की आपण रेमेडीज देणं किंवा मोबाईल घेतानाच व्यवस्थित सिलेक्ट करून घेण्याची गरज आहे. म्हणून आपण हा मोबाईल नंबर शिकणार आहोत, मोबाईल न्यूमरोलॉजी शिकणार आहोत. लक्षात आलं का? प्रत्येकाला तुम्ही तुमच्या घरामधूनच सुरुवात केलं, स्वतःचाच नंबर चेंज करायला लागला तर हळूहळू तुमच्यामध्ये स्वतःमध्येच बदल होत जातात, हळूहळू काही ना काहीतरी. म्हणजे इवन आपले आजार आहेत किंवा आपला स्वभाव आहे किंवा इतर अजून खूप का असतात ना गोष्टी, आपल्या घरामधलं रिलेशनशिप आहे किंवा आपण कुठेही काम, आजार आहेत, हेल्थ आहे. सगळ्यात महत्वाची हेल्थ असते बघा. तुमच्याकडे पैसा किती असला तर तुमची तब्येत चांगली पाहिजे ना, शरीर चांगलं पाहिजे. बरं आहे की नाही. जर तुमच्याकडे देव आला आणि त्यांनी तुमच्या दरवाज्यात जर एकदम छान मर्सिडीज ठेवले आणि तुमचं शरीर एकदम वीक आहे किंवा आजारी आहोत आपण, आणि देवाने सांगितलं बघ आता ह्याच्यामधलं काय सिलेक्ट कर, तुझं
म्हणजे जे काय आजारपण आहे ते जायला पाहिजे की तुला गाडी पाहिजे. तर प्रत्येक माणूस आपलं शरीर किंवा आपण चांगलं राहावं, हेल्दी राहावं ह्याचाच विचार करणार ना. जर तुमचं हेल्दी शरीर असेल तर मर्सिडीज का भरपूर घेऊ शकतो आपण. पैसा त्याच्यानंतरच येतो ना, आपलं शरीर चांगलं असेल तर. पण जर पैसा असूनही शरीर चांगलं नसेल तर आपण त्यासाठी काहीच करू शकत नाही. बरं, मग त्या पैशाचा उपयोगही होत नाही. माझ्याकडे एक असा डॉक्टर आहे म्हणजे हाडांचा स्पेशालिस्ट आहे तो, त्याचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. पण आजच्या वेळेला त्याची अशी अवस्था आहे की त्याचं 80% लिव्हर डॅमेज आहे. म्हणजे यंग आहे एकदम, एक 30-35 वर्षाचा मुलगा आहे. म्हणजे एवढं काही वय पण नाहीये ना त्याचं. तर पण कसं आहे ना, काही गोष्टींवर तो विश्वास ठेवत नाही. म्हणजे जे हिलिंग वगैरे, कारण डॉक्टर आहे ना, तर त्याचं त्याचं सायन्सवर जास्त हे आहे. बघा, कर्म पण आपली कशी असतात. 80% डॅमेज झालंय, पूर्ण शरीर असं काळं काळं पुट्ट पडलंय, शरीर असं वीक झालंय एकदम. आणि त्यांनी काय केलंय माहिती का, रिलायन्सला वगैरे, रिलायन्सचं जे हॉस्पिटल वगैरे आहे तिथे त्यांनी लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी हे करून ठेवलंय, बुकिंग करून ठेवलंय. पण जर तुमचं कर्म असतं, एवढं जर चांगलं आपलं कर्म असतं किंवा आपल्या काही कार्मिक गोष्टी जर आपल्या आयुष्यामध्ये नसल्या, तर आता तो मला वाटतं कोरोनापासून माझा क्लायंट आहे. त्याची आई माझ्याकडनं हिलिंग वगैरे घेते. पण आज कोरोना 2020 ला आला, 2021 ला आला. 21 ते आज 4 वर्ष झाली. जर असं एकही माणसाचं लिव्हर मिळालं नसतं का त्याला? मिळालं असतं ना. पण काय आहे, हे कार्मिक भोग आहेत आपले ना, हे भोगायला पाहिजे. काय माहित मिळेल की नाही, डिपेंड ना त्याच्या कर्मांवर. म्हणजे असं असतं की आज तो पैसा कमवते, त्याच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, सगळं आहे. पण आज त्याला जी पाहिजे ती गोष्ट मिळत नाहीये. उपयोग काय आहे त्याचा? शरीर चांगलं असून किंवा पैसा असून शरीर हे नाहीये. तुम्ही पैसे देऊन सुद्धा विकत घेऊ शकत नाही ना ती गोष्ट. पण हे काही असतं, हे कार्मिक गोष्टी असतात. त्यामुळे हे आपल्याला काही भोग असतात ते भोगावे हे लागतातच माणसाला. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत. आता माझ्या बाजूलाच एक हे आहेत, त्यांचं ते ड्रिंक्स करत होते, लिव्हर एकदम खराब झालं. त्यांचं कर्म किती चांगली असेल मला माहित नाही. पण लिव्हरला त्यांनी गोव्यामध्ये जाऊन ट्रीटमेंट केली. ते काहीतरी करतात, 12-12.5 हजार रुपये त्याची काहीतरी फी आहे, काहीतरी असतं त्यांचं. ते करून आले. त्यांचं एचबी 2 वर गेलेलं. म्हणजे 2 वर एचबी गेलेला माणूस जिवंत राहील की नाही याची पण भरोसा नसतो. तरी तो माणूस आज हॉस्पिटलमध्ये जाऊन व्यवस्थितपणे घरी आता व्यवस्थित चालतात, फिरतात, बोलतात. म्हणजे व्यवस्थित आहेत. म्हणजे असं वाटत नाही की त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील. म्हणजे त्यांची कुठेतरी कर्म चांगली असेल, एवढं ड्रिंक्स करून, एवढं लिव्हर खराब होऊन हे ते सगळं व्यवस्थित आहे बाबा. आहेत, फिरतात, चालतात, बोलतात, ते व्यवस्थित आहेत. व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित. त्यांना बघितलं तर असं वाटणार पण नाही की यांच्या लिव्हरला काही प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे अशा अशा काही गोष्टी असतात ज्या आपण बदलू शकत नाही किंवा कार्मिक भोग असतात, आपल्याला ते भोगायला पाहिजे असं असतं. तर ठीक आहे, तुम्हाला कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी घेऊ शकता. मला वाटतं बऱ्याच जणांनी इथे घेतलेलं आहे. ठीक आहे, आपण नंतर क्लास चालू करणार आहोत. अजून कोणाला मोबाईल न्यूमरोलॉजी शिकायची असेल तुमच्या कोण आजूबाजूची लोक आहेत ओळखीची, त्यांना सांगू शकता. माझी तर ऍड असते नेहमी टाकत मी. खूप महत्वाचा आहे हा विषय. कारण काय, आपण तारखा घेऊन बसून कुंडल्या बघून हे गोष्टी आपण कधी कधी आपल्याला नाही सांगता येत. कारण ज्योतिष हा फार हे आहे, विषय गहन आहे, त्यामुळे ते नाही सांगता येत. पण मोबाईल नंबर घेतल्यावर असे कॉम्बिनेशन बघितल्यावर तुम्हाला फटफट फटफट कळायला लागतं समोरच्या माणसाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही. आणि सांगू शकता अगदी बिनधास्त. तिथे डोकेफोडी करायची काय काम नाहीये तिथे. ठीक आहे, तर ठीक आहे, आपण आज मग मीटिंग संपूया इथेच. नेक्स्ट रविवार पासून करूया आपण चालू. मयेकर मॅडमचं काही कनेक्टिंग होत नाहीये. झाल्या. ठीक आहे, चला मग गुड नाईट सगळ्यांना.
कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी सांगा, घ्या. हम्म, ठीक आहे, चला सगळ्यांना गुड नाईट. हम्म, हम्म. नेक्स्ट टाइम तर मला पॉसिबल नाही म्हणजे चालेल, हरकत. क्लास करणं सॅटर्डे संडे, कारण त्याच दिवशी करून येते माझी. हो हो चालेल, हरकत नाही. बघू आपण काहीतरी ऍडजस्ट करून.